मित्रांनो, आज आपण द प्रोफेट मोहम्मद अँड अदर रिलिजियस हेड्स प्रोहिबिशन स्लँडर ॲक्ट 2021 या कायद्यासंदर्भात काही माहिती घेणार आहोत। हे कायद्याचा एक ड्राफ्ट आहे जे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी बनवलेला आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कायद्याचा ड्राफ्ट बनवण्यामागे जे हेतू आहे की एक असा कायदा आज अस्तित्वात येणं गरजेचं आहे ज्या कायद्याच्या माध्यमातून आपण दोन धर्मामध्ये, विविध जातींमध्ये किंवा विविध समूहांमध्ये जे विघटन करण्याचं, द्वेष पसरविण्याचं किंवा एकमेकांना भिडवण्याचं जे कृत्य, हेतू, वक्तव्य किंवा काही लिखाण या हेतून होत असेल तर त्याला प्रतिबंध लावण्यासाठी एक सक्षम कायद्याची गरज आहे। अन्यथा आपण पाहतो सोशल मीडियावरून कोणत्याही महामानवांचा सर्रास अवमान केला जातोय आणि या अवमान करणारे एकतर सापडत नाहीत आणि सापडले तरी सायबर कायद्यामध्ये मोठं काही असं प्रोव्हिजन नाही ज्या प्रोव्हिजनच्या माध्यमातून याच्यावर आपण प्रतिबंध लावू शकू किंवा दोषींवर कडक कारवाई करण्यासारखा एकही कायदा वर्तमान कायद्यामध्ये अस्तित्वात नसल्यामुळं एक नवीन कायद्याची संकल्पना आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी मांडलेली आहे। या कायद्याचं नाव आपण सांगितलं की हे मोहम्मद पैगंबर साहेब आणि सर्व धर्मीय महामानवांच्या अवमान प्रतिबंध कायदा 2021 असं या कायद्याचं नाव आहे। आपण जाणत आहोत की भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे, जी प्रस्तावना आहे, जी प्रेम्बल आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की प्रत्येक भारतीयाला हे स्वतः सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि आपल्या देशामध्ये बंधुता हे वाढली पाहिजे, टिकली पाहिजे आणि समता आणि बंधुता हे मूलभूत आपले संविधानाचे, लोकशाहीचे पिल्लर आहेत। ते टिकवण्यासाठी प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार, जातीनुसार, परंपरेनुसार, भाषेनुसार जगण्याचं स्वातंत्र्य हे भारतीय संविधान देत असतो। परंतु आज काही असे विद्वेषी घटक आहेत, काही असे विकृत, संकुचित वृत्तीचे विकृत घटक आहेत जे आज समाजामध्ये द्वेष निर्माण करत आहेत, समाजामध्ये विघटन करत आहेत, एकमेकाची चीड यावी या पद्धतीचे वक्तव्य, लिखाण, व्हिडिओ अथवा काही कृती करत आहेत। याला प्रतिबंध लावण्यासाठी एक कडक कायदा अस्तित्वात आणण्या हेतून सदरील कायद्याचा ड्राफ्ट बनवण्यात आलेला आहे। या कायद्याचा मुख्य हेतू हा आपल्या भारतीय समाज रचनेचं एकमेकांमध्ये जे बंधनं आहेत, जे भारतीयता म्हणून आपण आयडिया ऑफ इंडियाच्या अनुषंगानं जोडलेले आहोत, एकमेकाच्या संस्कृतीला, एकमेकाच्या कल्चरमध्ये, याच्यामध्ये विघटन करण्याचा काही मंडळींचा हेतू असतो। आणि यामुळे आपण पाहिलं की पूर्वी ज्या दंगली भडकायच्या त्या दंगली मशिदीवर एखादा रंग फेकून किंवा एखाद्या धार्मिक स्थळावर, मंदिरावर काहीतरी मटण आणि मांसाचा तुकडा फेकून या पद्धतीनं दंगली घडवल्या जात होत्या। परंतु या दंगलीशी आता लोक अवगत झाले, त्यांना माहीत आहे की हे लढवण्याच्या दंगलीच्या हेतून हे कृती होत आहे आणि आता लोक सावध झाल्यामुळं आता मंदिर मशिदीच्या या प्रकरणातून दंगली होत नाही आहेत। म्हणून आता एक नवीन प्रथा ही सोशल मीडिया आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून सुरू झालेली आहे की एकमेकाच्या भावनिक आणि धार्मिक या ज्या प्रतीका असतात यांचा अवमान करून असं षडयंत्र रचलं जातोय की दंगल पेटली पाहिजे। आणि नेमकं याच दंगली रोखायच्या असतील तर आपल्याला अशा प्रत्येक गोष्टीवर, कृतीवर, विद्वेष पसरवणाऱ्या मानसिकतेवर, वृत्तीवर एक आळा बसवणं गरजेचं आहे। कारण आपल्या भारतीय संविधानानं भारतीय म्हणून आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या 4 मूलभूत गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला बंधनकारक केलेले आहेत आणि त्याला धक्का लागला म्हणजे हे संविधानाला धक्का होईल आणि याला धक्का लागला म्हणजे लोकशाहीला धक्का होईल। या हेतूनं एक चांगला सक्षम कायदा निर्माण करणं हे गरजेचं होतं। त्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं एक चांगला कायदा या माध्यमातून समोर आणलेला आहे। या कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन आहे? जर कोणीही कोणत्याही भाषणातून, सोशल मीडियामधून किंवा व्हिडिओमधून किंवा वृत्तपत्रातून किंवा लिखाणातून किंवा कोणत्याही पद्धतीनं जर कोणाच्या धार्मिक प्रतीकांचा अवमान करत असेल, महामानवांची विटंबना करत असेल किंवा ते मीडियामधल्या डिबेटमधूनही जर अशा पद्धतीचे विटंबना करण्याचं कृत्य, एकमेकाच्या अस्मिता दुखावण्याचं कृत्य झालं, मग ते कोणत्याही धर्माचे महामानव असोत, याच्यामध्ये नावामध्ये प्रारंभानं
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणजे द प्रोफेट मोहम्मद ॲक्ट असं जे त्याला दिलेलं आहे, याच्या मागाला हेतू हे आहे की जास्त करून या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगली या सगळ्यात मोठा विघटनाचा आधार आहे आणि मतदानाच्या राजकारणाच्या ध्रुवीकरणाचा आधारसुद्धा आहे. म्हणजे आता मुस्लिम समाजाची बाजू घेणे न घेणं हा मुद्दा नाही आहे. जर आपल्याला आपल्या देशामधला ध्रुवीकरणाचं धर्मांधतेचं राजकारण वाचवायचं असेल तर आपल्याला ते मुद्दे ज्याचा वापर करून या हिंदुत्ववादी शक्ती या देशामध्ये संविधानाला मूल्यांना डावलून एक वेगळ्या पद्धतीनं राज्य करू पाहत आहेत त्यांना रोखायचं असेल तर आपल्याला आपल्या देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी हा कायदा अस्तित्वात येणं गरजेचं आहे. या कायद्यामध्ये जर कुठं अशी घटना घडली तर या घटनेची चौकशी करून त्या दोषींच्या विरोधामध्ये असा गुन्हा दाखल करता येऊ शकतो की ज्या गुन्ह्याची शिक्षेची तरतूद ही किमान 3 वर्षापेक्षा जास्त राहील. कारण एखाद्या गुन्ह्याची तरतूद जर 3 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी राहिली तर ती पोलीस स्टेशन स्तरावर जामीन भेटतो. कारण ते नॉन बेलेबल आणि बेलेबल ऑफेन्समध्ये कॉग्निजेबल आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्समधला फरक आहे. आणि जर 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षेचं प्रावधान असला तर त्याची पोलीस स्टेशन स्तरावर बेल मिळत नाही. त्याच्यासाठी त्यांना कोर्टामध्ये जावं लागतो आणि याचा तपाससुद्धा जर 5 वर्ष किंवा अधिक शिक्षेचं प्रावधान राहिला तर हा तपाससुद्धा खालच्या स्तराच्या अधिकाऱ्याच्या हातात न राहता तो उच्च अधिकाऱ्याच्या हातामध्ये राहू शकतो. आणि यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांवर कडक शिक्षा होईल. ते मोठा काळ किंवा जास्त दिवस जेलमध्ये राहतील, PCR राहतील, पोलीस कोठडीत राहतील. मग त्यांचं जामीन लवकर मिळालं नाही तर एकाला अशी शिक्षा झालेली पाहून अनेक लोक सावध होतील आणि या विद्वेषाच्या पद्धती वृत्तीतून बाहेर पडण्यामध्ये आणि याच्यावर प्रतिबंध लावण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकतो. म्हणून या कायद्याचा एक ड्राफ्ट आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनात बनवलं आणि विधान परिषदेमध्ये शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून आपण ते असेंब्लीपर्यंत पोहोचवलेलं आहे. परंतु या ड्राफ्टला सरकारनं चर्चेमध्ये घ्यावं आणि ते विधान परिषदेमध्ये पास करून विधानसभेमध्ये प्रोड्यूस करावं आणि विधानसभेमध्ये पास करून राज्यपालाच्या स्वाक्षरीनं हा कायदा तात्काळ लागू करावा. अन्यथा आपण पाहत आहोत की ज्या पद्धतीनं त्रिपुरामध्ये दंगली झाल्या, ज्या पद्धतीनं बेंगलोरमध्ये काही दिवसापूर्वी एक दंगल झाली होती, फायरिंग झाली, अनेक लोकांनी मृत्युमुखी पडले, तर आपल्या शहराचं, जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं जे कायदा व्यवस्था आहे हे बाधित होते आणि ती अबाधित ठेवणे, हे शांतता कायम ठेवणे हे आपल्यासाठी विकासासाठी डेव्हलपमेंटसाठी अत्यंत गरजेचं असल्यामुळं या कायद्याची गरज हे सर्व धर्मीय सर्व समाजाच्या लोकांनी आपापल्या महामानवांच्या विटंबना आणि अवमानना रोखण्याकरिता या कायद्याला लवकर पारित करण्याचा आग्रह या सरकारला करणं गरजेचं आहे. जर हा कायदा एकदाचा पारित झाला तर हिंदू मुस्लिम असो किंवा अन्य कोणत्याही महामानवाचा अवमान केल्यामुळं जशी पुण्यामध्ये एक दंगल घडली आणि एक मोहसिन शेख नावाचं एक IT स्कॉलर तरुण होतकरू एक परिवाराचा मुख्य आधार असलेला तरुण आपण त्या दंगलीत गमावला आणि या पद्धतीनं महापुरुषांच्या अवमाननेतून दंगली घडवल्या जातात. या दंगली रोखायच्या असतील तर महामानवांच्या किंवा धार्मिक प्रतीकांचा वापर करून दंगली करणाऱ्या षडयंत्र करणाऱ्यांच्या विरोधात कडक कायदा पास झाला पाहिजे आणि तो कडक कायदाच आपल्या हा ड्राफ्टचा आधार आहे. आणि तो ड्राफ्ट आपल्याला सरकारकडून मंजूर करून घ्यायचा असेल तर मुस्लिम धर्मियांसह इतर सर्व धर्म आणि जाती समूहाच्या लोकांनी आपापल्या महामानवाचा अवमान होऊ नये यासाठी या कडक कायद्याला समर्थन देणं गरजेचं आहे. मला अपेक्षा आहे की आपण या सगळ्या ड्राफ्टवर एकदा अभ्यास कराल, हे सगळं समजून घ्याल आणि येत्या 22 तारखेला वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र राज्य स्तरावर प्रत्येक जिल्हा आणि तहसील कचेरी समोर एक आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्या आंदोलनामधली प्रमुख मागणी धार्मिक प्रतीकांचा गैरवापर करून दंगली पेटवणाऱ्यांच्या विरोधात हा कडक कायदा करा हीच मागणी आपली प्रमुख आहे. त्याशिवाय आपल्या अनेक मागण्या आहेत. त्यामध्ये 5% मुस्लिम आरक्षण जे हायकोर्टानं मंजुरी दिलेली आहे, हायकोर्टानं त्याला हिरवं कंदील दाखवलेलं आहे, त्याच्याबद्दल आहे. आपलं औकाफ आणि वक्फ बोर्ड जे मुस्लिम समाजाची संपत्ती असते त्याचे उत्पन्न वाढवून त्याचे अतिक्रमण हटवून त्याचे भाडेनामे बनवून एक करार बनवून त्याचे उत्पन्न वाढवून प्रत्येक मशिदीमधल्या इमाम आणि मौजन यांना पगार देण्यात यावी. प जेवढे संतांचा विचार मांडून जेवढे प कीर्तनकार आहेत यांना पण शासनानं आपल्या परीनं मानधन दिला पाहिजे. कारण संतांचा विचार हे महाराष्ट्रातल्या समाजाला जोडणार आहे, सगळ्या हिंदू समाजाला विवेक देणार
देणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा आणि लोकशाहीवादी विचार आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा मानधन मिळालं पाहिजे. अशा अनेक आणि सारथीच्या बार्टीच्या आधारावर एक मुस्लिम विद्यार्थ्यांना सुद्धा शैक्षणिक संधी मिळावी, त्यांच्यावर सुद्धा संशोधन व्हावे आणि त्यांना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या सरकारच्या योजना लागू व्हाव्या, यासाठी एक महामंडळाची स्थापना हा सुद्धा या मागण्यामागे आणि अनेक मागण्याचा हेतू आहे. त्यामुळे आपण सगळेजण या मागण्यांसाठी 22 नोव्हेंबर रोजी आपापल्या जिल्हा किंवा तहसील कचेरीवर मोठ्या संख्येने उपस्थित राहाल आणि वंचित बहुजन आघाडीच्या या पुढाकाराला आपण साथ द्याल हा मला विश्वास आहे. धन्यवाद. जय भीम, जय भीम. अल्लाह हाफिज. आणि ही असुरक्षिततेची भावना जर आपण दूर एकदा करू शकलो तर मुस्लिम समाज इथला क्रांती करण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी पूर्णतः सज्ज झालेला आहे, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगू शकतो. आणि ते करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणार नाही. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज असुरक्षित होता कामा नये. जर आपल्याला हे करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये दंगली होता कामा नये याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण दंगली झाल्यावर असुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि असुरक्षिततेच्या भावनेमधून मुस्लिम समाज योग्य निर्णय न घेता तेव्हा आपल्या सुरक्षेच्या अनुषंगानं त्याला ढोबळमानानं जे योग्य वाटेल त्या दिशेनं दिशाहीन होऊन भटकतो. हा गेल्या 70 वर्षाचा अनुभव आहे. आणि हाच अनुभव वंचितामधल्या सगळ्या घटकांच्या बाबतीत सुद्धा तंतोतंत खरा ठरतो. आपण ज्या वंचितांच्या, बहुजनामधल्या ज्या वंचितांचं राजकारण उभं करू पाहतोय त्या वंचितांच्या मानसिकतेचा अभ्यास केल्यावर हे कळेल की दंगलीमध्ये सुद्धा वंचितांचं राजकारण बाजूला ठेवून दिशाहीन होऊन भरकटण्याचं काम राजकीय पद्धतीनं या वंचित समाजाच्या माध्यमातून सुद्धा होतो. आणि म्हणून जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये दंगली रोखायच्या असतील, दंगली होऊ द्यायच्या नसतील तर दंगली घडवण्यामागली मानसिकता लक्षात घेऊन त्याला कायद्याची वचक बसवण्याचं काम करावं लागेल. हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी विचारपूर्वक ठरवलेला, घेतलेला एक निर्णय आहे की या महाराष्ट्रामध्ये मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या अनादर, अवमान करूनच दंगली घडू शकतात. आणि या दंगली जर रोखायच्या असल्या तर पैगंबर साहेबाचा अवमान आणि त्याच धर्तीवर इतर महामानवांचा अवमान सुद्धा होता कामा नये. आणि हे रोखण्यासाठी वर्तमान कायद्यामध्ये एकही कडक कायदा नसल्यामुळं एखादा कडक कायदा निर्माण करण्याची गरज आहे हे ओळखून ॲडव्होकेट आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी पैगंबर बिलाचा ड्राफ्ट बनवलेला आहे, समजून घ्या. पैगंबर बिल या नावाला जरी पैगंबर बिल दिलेला असला तरी या कायद्यामध्ये भारतातल्या, महाराष्ट्रातल्या कोणत्याही पैगंबर साहेबासहित कोणत्याही धर्मजातीच्या महामानवांचा, संतांचा आणि श्रद्धास्थानांचा अवमान केला जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी या ड्राफ्टला बनवण्यात आलेला आहे. आता हे ड्राफ्ट बनवत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून, भाषणांच्या माध्यमातून, लिखाणांच्या माध्यमातून आणि टीव्ही मधल्या डिबेटच्या माध्यमातून पैगंबर साहेबासहित इतर महामानवांचा अवमान केला जाणार आहे. त्यांचं वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपण अनुभवलं की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी नावाचे जे होते त्या कोश्यारींच्या नावामध्ये चुकून भगत नाम शब्द आलेला आहे, भगत सिंह कोश्यारी. पण त्यांच्यामध्ये भगत नावाचं रगतच नाही आहे, ते फक्त कोश्यारी असू शकतात. म्हणून त्यांच्या नावातला भगत हा सायलेंट करायचं आणि त्याला मायनस करूनच
की महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती सुद्धा आद्य राष्ट्रपिता म्हणून ज्यांना आपण गौरवान्वित करतो, ज्यांची प्रेरणा घेतो, त्या महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा सुद्धा अवमान केलेला आहे. वेळोवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. वेळोवेळी त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचं सुद्धा अवमान केलेला आहे. आणि या पद्धतीचे अवमान करून, महामानवांचा अवमान करून आपल्या भावना दुखावण्याचं काम संवैधानिक पदावर असलेल्या BJPच्या अनेक मंत्र्यांनी, खासदारांनी, आमदारांनी केलेला आहे. आता यांच्यावर कारवाई करायची असेल तर कोणताही असा कडक कायदा नाही ज्या कायद्यामध्ये यांच्यावर कारवाई केल्यावर यांना जामीन मिळू नये असा एकही कायदा वर्तमान IPC मध्ये नाही आहे. म्हणून एक अशा कायद्याची गरज आहे ज्या कायद्याच्या आधारे अवमान करणाऱ्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये पकडून आणल्यानंतर अटक करण्याचं प्रावधान राहिला पाहिजे. आणि अटक केल्यानंतर त्याला सहज सोप्या पद्धतीनं जामीन मिळू नये आणि त्याला किमान काही महिने तरी जेलमध्ये सडावं, तर अशा मानसिकतेवर अंकुश लावण्यासाठी कायद्याची मदत होईल असा एकही कायदा वर्तमान IPC मध्ये उपलब्ध नाही. आणि त्यामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फक्त रक्ताचा नव्हे तर विचारांचा वारसा सुद्धा पुढे घेऊन जात आहेत. त्यांनी संविधानामधल्या राहिलेल्या अशा काही उणिवा दूर करण्यासाठी पैगंबर बिलचा ड्राफ्ट बनवलेला आहे. म्हणून पैगंबर बिल हे केवळ पैगंबर साहेबाचा अवमान झाला तरच नाही, तर इतर कोणत्याही महामानवांचा अवमान झाला तरी तो कायदा लागू होऊ शकतो. आणि जर कायद्यानं वचक राहिली, वर्तमान मध्ये नाही आहे. मी इथं उपस्थित असलेल्या माझ्या मुस्लिम बांधवांना विचारतो, महाराष्ट्रात देशामध्ये जिथं कुठं पैगंबर साहेबाचा अवमान झाला म्हणून आपले तरुण एकजूट होतात, पोलीस स्टेशनला जातात आणि पोलिसांना म्हणतात, हे बघा स्क्रीनशॉट, हे बघा व्हिडिओ, हे बघा चित्र, इथं पैगंबर साहेबाचा अवमान झालेला आहे, याच्यावर गुन्हा दाखल करा. तर आधी तर पोलीस स्टेशनवाले टाळाटाळ करतात आणि हे सांगायचा प्रयत्न करतात तुम्हाला की हे सायबर क्राईम आहे, तुमचा अर्ज आम्ही सायबर सेलला दिलेला आहे, सायबर सेल कडून आम्हाला माहिती आल्यावर गुन्हा दाखल करू. थेट गुन्हा दाखल करत नाहीत. मग सायबर सेलच्या नावानं 2 दिवस 3 दिवस चालढकल होईल आणि ती चालढकल झाल्यानंतर जेव्हा दबाव वाढला, मॉब वाढला, मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं जमा झाला, तर मग ते 295A सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल करतात. मग आपले तरुण म्हणतात, बघ गुन्हा दाखल झाला, आता त्याला पकडून आणल्याशिवाय आम्ही पोलीस स्टेशन परिसरातून बाहेर जाणार नाही. तर ते एक पोलीसची गाडी जाते, आरोपीला पकडते आणि पोलीस स्टेशन मध्ये आणून आपल्याला खिडकीतून दाखवतात, बघा बघा आम्ही पकडलं. आपले मुस्लिम समाजातले किंवा संविधानवादी समाजातले सगळे लोक समाधान मानतात की चला बा आम्ही गुन्हा दाखल केला का? हो केला. आरोपीला अटक झाली का? हो झाली. आणि समाधानी होऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडून आपण एखाद्या चहाच्या टपरीवर चहाची चुस्की घेण्यापूर्वी पोलीसवाले त्या आरोपीला मागच्या दरवाजानं नेऊन घरी सोडतात. कारण 295A या प्रोव्हिजन मध्ये कुठेही अटक करण्याचं आणि जामीन न देण्याचं प्रोव्हिजन नाही, तर पोलीस स्टेशन स्तरावर सेल्फ बॉन्ड देऊन 2 ओळीचं लिहून तो आरोपी सुटतो. मग अवमान पैगंबर साहेबाचा हो
अवमान छत्रपती शिवरायांचा हो की अन्य कोणत्याही महामानवाचा अवमान झाला, धार्मिक भावना दुखावल्या, आस्तिक भावना दुखावल्या, तरी 295 मध्ये अटक नाही आहे, जामीन आहे पोलीस स्टेशन लेवलला. मग आता जर इतक्या सोप्या पद्धतीनं गुन्हा दाखल होऊन आरोपी सुटणार असतील तर दुसऱ्यांदा अवमान करताना त्यांच्यामध्ये काही भीती राहणार का? काहीच भीती राहणार नाही. चहा प्यायला टपरीला जातो, भेळ खायला, पाणीपुरी खायला जातो, तेवढ्या कमी वेळेमध्ये पोलीस स्टेशनला जाऊन परत येतात. म्हणून एक कडक कायदा झाला पाहिजे, ज्या कायद्यामुळे महिने जर ते जेलमध्ये सडले तर पुन्हा अवमान करणार नाही. या हेतून मोहम्मद पैगंबर बिल बनवण्याचं काम, याचा ड्राफ्ट बनवण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केला. हे ड्राफ्ट आपण बनवलं. आपला ड्राफ्ट आपण शिक्षक मतदारसंघाच्या एका आमदाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवला. आणि तेव्हा जी सरकार होती, तेव्हाची सरकार ईडीची सरकार नव्हती. आता ईडी म्हणलं तर ई फॉर एकनाथ शिंदे, डी फॉर देवेंद्र फडणवीस, ही आत्ताची ईडीची सरकार. आता ती ईडीची नाही राहिली, आता एडाची सरकार झाली. कारण आता ईडीला ए जुळलं अजित पवाराचा, आता ते पूर्ण एडा झाली. म्हणून आता ही एडाची सरकार आहे. आणि तेव्हा ईडीची पण नव्हती. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सेक्युलर म्हणवणारी सरकार सत्तेत होती. आणि 5 जुलै 2021ला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली विधान भवनावर वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून पैगंबर बिल आणि 5% आरक्षण द्या ही मागणी करून मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं. आणि जागोजागी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तेव्हा येल्लो गेट पोलीस स्टेशनला जंतर मंतर आणि आझाद मैदान बनवण्याचं काम याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. त्यामध्ये तुम्ही पण कदाचित सहभागी झालेले असाल आणि हे तुम्हाला आठवत असेल. 2021ला आपण ड्राफ्ट दिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार होती. आणि त्या दिवशी त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही स्वतंत्र सेशन बोलावून यावर विचार करू. आणि 1 वर्ष व्हायला आला आणि यांनी विचार केला नाही. म्हणून जेव्हा ज्या पद्धतीनं सुजात आंबेडकर यांनी सांगितलं, जेव्हा भाजपच्या एका येड्या पिसाबाईनं पैगंबर साहेबाचा अवमान केला, जेव्हा भाजपच्या एका मोकाट रानात फिरणाऱ्या टायगर नावाच्या एक पशुसारख्या राजा सिंगनं अवमान केला, तेव्हा वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र असेंब्लीच्या पुढं जर हा कायदा बनवला नाही तर मुंबईत मोर्चा काढू असं आवाहन केल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री जे आज बीजेपी मध्ये गेले, बीजेपीच्या समर्थनात शपथ घेतली, त्यांनी आदरणीय बाळासाहेबांना सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्याच्या आत हा कायदा करू. आता 1 महिन्याच्या आत कायदा करण्याऐवजी त्यांची सरकारच पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कृपेनं उद्धव ठाकरेंची सरकार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नियोजनानं भाजपला शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडून बाजूला घेऊन जाणं सोपं झालं. आणि त्याच राष्ट्रवादीच्या नियोजनाचं दुसरा टप्पा आज आपण अनुभवतो की आता ते स्वतः गेलेत. आता तिसरा टप्पा अजून येणार आहे आणि त्याच्यामध्ये उरलेली काँग्रेस पार्टीचा पण असा टप्पा येणार आहे. परिणितीताई आता सज्ज होत आहेत त्या तिसऱ्या टप्प्यासाठी आणि लवकरच आता त्या सुद्धा मोदीजीचं नेतृत्व मजबूत करण्यासाठी अजितदादाचं अनुकरण करतील याची खात्री बाळगा. आणि त्या सुद्धा अशोक चव्हाण आणि हे सगळे हातात हात घालून 2024ला मोदीला जिंकवण्यासाठी नक्कीच भाजपच्या सोबत जातील. म्हणून या पैगंबर बिलच्या माध्यमातून दंगली रोखण्याचं काम होऊ शकतो. म्हणून हा कायदा असेंब्लीमध्ये आला पाहिजे आणि तो पास करण्यासाठी सेक्युलर होती तेव्हाची सरकार म्हणत होती स्वतःला, म्हणून आपण हट्ट धरला, परंतु त्यांनी ते केला नाही. म्हणून अफरोज मुल्ला यांनी सांगितलं त्या पद्धतीनं जर आमच्या आस्थेचं रक्षण करणारे
आमच्या अस्तित्वाची, आमच्या सुरक्षिततेची काळजी वाहणारे कायदे जर या असेंब्लीमध्ये तुम्ही करणार नसाल तर त्या असेंब्लीमधून तुम्हाला खेचून बाहेर फेकण्याचे आणि स्वतः असेंब्लीमध्ये जाण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे. हे आवाहन आपल्याला आज करायचं आहे.